आज बुधवार 9 मार्च 2025 राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे। या दरम्यान उजनी धरण आणि जायकवाडी धरण या दोन मोठ्या धरणात किती पाणीसाठा शिल्लक राहिला आहे याचा आढावा देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणातून सीनामाळा कालव्यातून 333 क्युसेक, दहेगाव उपसा सिंचन योजनेसाठी 120 क्युसेक, टनेलमधून 780 क्युसेक, मुख्य दरवाजामधून 2950 क्युसेक, पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक आणि इतर सह एकूण 6000 क्युसेकनं विसर्ग सोडण्यात येत आहे। उजनी धरणात 72.90 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा 9.24 टीएमसी इतका आहे। उजनी धरण सध्या 17.25% आहे। आता पाहूया जायकवाडी धरणाचे अपडेट काय आहे ते। जायकवाडी धरणात 63.95 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा 37.89 टीएमसी इतका आहे। जायकवाडी धरण आजच्या अपडेटनुसार 49.43% आहे।